नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होते जायगाव या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते ओपनचं होतं आणि या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नामांकित नंदी पाळताना दिसतील. आणि बघूया उद्या कसं नियोजन आहे आपल्या देवाचं, आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बकासूरचं नियोजन कसं असायला पाहिजे याच्याबद्दल चर्चा करतोय. पहिला आपल्याला काय फिक्स माहीत नाही आहे आणि एक नियोजन बघूया की या नंदीसोबत जर असेल तर बकासूरचा उद्या 100% गुलाल जो आहे तो होऊ शकतो किंवा गुलालाची अपेक्षा म्हणू शकतो. कारण की बकासूरला कमबॅक करावं लागेल, फॅनसाठी करावं लागेल बकासूरला. आणि खरंच खूप फॅन्स उत्सुकतेने वाट बघतायत बकासूर कमबॅक कधी करतोय, बकासूर एक नंबर कधी करतोय. कारण की बकासूर शिवाय हे बैलगाडा क्षेत्र अपूर्ण आहे. आणि सुरुवात करूया की बकासूरसोबत पहिरा माहीत नाही आपल्याला, एक चर्चा करतोय की बकासूर कोणासोबत असायला पाहिजे उद्याच्या मैदानामध्ये. आता सगळ्यांनाच एक लक्ष लागून राहिले की सगळ्यांना माहीत आहे की जो काय त्याचं नाव समाजसेवक संतोष तोडकर यांचा जो लाडका आहे सुंदर 11-11 हा नंदी जो आहे तो उद्या बकासूरसोबत मला वाटते की दिसायला पाहिजे. काही लोक म्हणतील की हो पैरं कशाला सांगत बसला आहे. पैरा माहीत नाही मित्रांनो, एक अंदाज सांगतोय की हा नंदी किंवा अनेक नंदी कुठले आहेत की बकासूरसोबत असायला पाहिजेत. की मला वाटते की बकासूरसोबत आपल्याला सुंदर 11-11 हा नंदी पाहिजे. कारण की खूप दिवस झालं ही जोडी जी आहे ती पाळलेली नाही आहे. आणि उद्याच्या मैदानामध्ये ही जर जोडी पाळली तर 100% उद्या गुलाल जो आहे तो मिळू शकेल. कारण की सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बारीक ड्रायव्हर शिरसोडी यांच्याकडे यांच्या नियोजनामध्ये पळतो आणि चांगलेच ड्रायव्हिंग, ते सुद्धा ड्रायव्हिंग चांगलेच करतात. आणि तुम्हाला माहितीच आहे यांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला. उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी जर पाळली तर 100% उद्या गुलालाची अपेक्षा जी आहे ती लोकांची पूर्ण होऊ शकते. चला, हा एक टॉपचाच नंदी आहे. तसेच आपण बघूया, तसेच आपल्याला सर्जा 10-10 हा नंदीसुद्धा बकासूरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की खूप दिवस झाले ही सुद्धा आत्ता जोडी पाळली होती, परंतु म्हणावी अशी गाडीला स्पीड जे आहे ते थारच्या मैदानामध्ये लागलेलं नव्हतं. कारण की फायनलला गाडी पब्लिकने लागलेली होती. परंतु काय नाही, महत्त्वाचा गुलाल असतो आणि सर्जा 10-10 हे सुद्धा नाव जे आहे ते पुढे येतं आहे. बघूया, कारण की बकासूरच्या पैऱ्यांची चर्चा फक्त आपण करतो आहे. बकासूरचा पैरा जो आहे तो आपल्याला माहीत नाही आहे. फक्त असं मनाला वाटते की हा नंदी पाहिजे उद्याच्या मैदानामध्ये बकासूरसोबत पळायला. सर्जा 10-10 हा सुद्धा एक चांगलाच नंदी आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो एक गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि हा बादशाह उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं पळू शकेल बघूया. हा आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि सर्जा 10-10 काय वाटते, ही जोडी पळू शकेल का? जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही. अजून एक पैरा जो मनामध्ये माझ्या चर्चा करतोय की घोंगवतोय की घाणदकरांचा बाब्या. कारण की सगळे म्हणतील की हा नंदी सारखा का, तो घरचा आहे नंदी आणि त्या घरचा साज कशा पद्धतीने पळतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. कारण की या नंदीला सुद्धा एक चांगलं आणि टॉपचं स्पीड आहे घाणदकरांच्या बब्याला. आणि बब्यासुद्धा एक चांगल्या नियोजनामध्ये पळतो. आणि उद्याच्या मैदानामध्ये मला वाटते घाणदकरांच्या बब्यासोबत बकासूर दिसू शकतो. कारण की बब्या दोन्ही खांदी पळतो. बकासूरला पहिल्यांदा उजव्या खांदी झुपायचं, दुसऱ्या सीमेला डाव्या खांदी आणि शेवटला फायनलला कुठूनही झुपलं तरी चालतंय. कारण की बकासूरला दुसरा जो फेरा आहे तो डाव्या खांदीने लागतो म्हणजे लागतोच. हे होतं एक अंदाजित माझं पहिला. अजून एक नाव जे आहे ते माझ्या मनामध्ये प्रश्न जो आहे तो अजूनही घोंगवत आहे की बकासूरचा अजूनसुद्धा कोण असू शकतो की तो बकासूरसोबत पळताना दिसू शकेल. एक कारोंडेकरांचा चिक्या जो आहे त्याचं एक नाव समोर येते. कारण की चिक्या जो आहे तो मला वाटते की सर्जासोबत त्याचं समीकरण जुळतं आहे, परंतु चिक्यासोबत जुळू शकतं का, काय वाटतं आहे तुम्हाला? कारण की चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो ही जोडी एक अपरिचित जोडी आहे आणि ह्या जोडीचं सगळ्या महाराष्ट्राला लाडकी जोडी आहे ही पण. आणि काय वाटतं आहे तुम्हाला? कारण की ही जोडी जर असले तर 100% उद्या गुलाल असू शकतो. कारण की आता बकासूर जो आहे तो टॉपच्या नियोजनामध्ये पळतोय, परंतु कधी होते काय होते, एवढं टॉपचं नियोजन होऊन सुद्धा बकासूरचा पराभव होतोय. त्याच्यामुळे लोकांची मनं जी आहेत ती दुखली जात आहेत. नक्की झाले काय बकासूरला आराम द्यायचा होता, परंतु आता बकासूरला आराम दिला आहे. भरपूर दिवस झाला आराम दिला आहे. 4 ते 5 दिवस झाले देगाव मैदानापासून बकासूर आरामावरतीच आहे. आता बकासूर उन्हामुळे थोडंसं त्याला गॅपने पळवत आहेत आणि चांगला निर्णय घेत आहेत मामा. असंच बकासूर गॅपने पळत राहिला तर 100% बकासूरचा एक नंबर जो आहे तो कोणी रोखू शकत नाही किंवा गुलाल जो आहे तो
कोणी रोखू शकत नाही. बाकी कुणाला काय वाटतं यांनी कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही. उद्या बकासूर आपला पळण्यासाठी येतो आहे आणि आपण उद्या मैदानामध्ये जातो आहे, 100% जातो आहे. आणि उद्या बघूया कशा पद्धतीने नियोजन होते. धन्यवाद.